परंतु तो कुठेही सापडत नव्हता. परंतु तो काय कुठं महाराष्ट्राच्या बाहेर नव्हता, महाराष्ट्राच्या आतच होता, नाशिक जिल्ह्यात होता. तर पोलिसांना तो कसा काय सापडला नाही? नाशिक जिल्ह्यातील जो दिंडोरी जे आहे, त्या दिंडोरीमध्ये एक आश्रम आहे. त्या आश्रमाचे मठाधिपती अण्णासाहेब मोरे आहेत, गुरुमाऊली ज्यांना संबोधतात. तर त्या आश्रमात तो 15 डिसेंबर आणि 16 डिसेंबरला मुक्कामाला होता. की तो जेव्हा पुण्यात सरेंडर होणार होता तेव्हा सीआयडीचं पथक त्याच्या आधी 2-3 दिवस आधी त्या आश्रमावर गेलेलं होतं. त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुद्धा तो दिसलेला आहे. परंतु ते तपासात पुढे घेतलेलं नाही किंवा तिथं दर्शनासाठी आलाय असं दाखवलंय का मला माहित नाही. परंतु मग हे शासकीय यंत्रणांना तो का सापडला नाही? त्यांनी सगळं चेक केलं, त्यांच्या पद्धतीने केलं असं. त्यांना जो जेवढा त्यांनी सांगितलं, त्यांचीच एक टेक्निकल टीम होती, त्यांनी तो डेटा घेतला आणि ते बघितलं तर भाविकांप्रमाणे ते आले आणि गेले. जो खंडणीतला आरोपी आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता सध्या पोलीस कोठडीत आहे. पोलीस सगळीकडे शोधतायत, राज्यभर रस्त्यावर लोक आक्रोश करतायत, परंतु तो कुठेही सापडत नव्हता. परंतु तो काय कुठं महाराष्ट्राच्या बाहेर नव्हता, महाराष्ट्राच्या आतच होता, नाशिक जिल्ह्यात होता. तर पोलिसांना तो कसा काय सापडला नाही? नाशिक जिल्ह्यातील जो दिंडोरी जे आहे, त्या दिंडोरीमध्ये एक आश्रम आहे. त्या आश्रमाचे मठाधिपती अण्णासाहेब मोरे आहेत, गुरुमाऊली ज्यांना संबोधतात. तर त्या आश्रमात तो 15 डिसेंबर आणि 16 डिसेंबरला मुक्कामाला होता आणि 17 डिसेंबरला तो तिथून निघालेला आहे. ओके. आणि त्याच्याबरोबर विष्णू चाटे सुद्धा होता. ओके. अशी माहिती तुमच्यापर्यंत येते, परंतु पोलिसांना कळत नाहीये. शेवटी तो पोलिसांना सापडलाच नाही. स्वतःहून त्यांना दिलेल्या वेळेला, तारखेला ठरवून तो पोलिसांसमोर हजर झाला. मला वाटतं की वाल्मिक कराडला पूर्णपणे वाचवण्याचा प्रयत्न केला गेलाय. कारण नाशिक जिल्ह्यात सुद्धा तो जेव्हा होता तेव्हा अनेकांना माहित होतं. मला ज्या महिलांनी ही येऊन माहिती दिली त्यांनी तर सांगितलं की एवढी धक्कादायक पुढची माहिती आहे की तो जेव्हा पुण्यात सरेंडर होणार होता तेव्हा सीआयडीचं पथक त्याच्या आधी 2-3 दिवस आधी त्या आश्रमावर गेलेलं होतं. त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुद्धा तो दिसलेला आहे. परंतु ते तपासात पुढे घेतलेलं नाही किंवा तिथं दर्शनासाठी आलाय असं दाखवलंय का मला माहित नाही. परंतु मग हे शासकीय यंत्रणांना तो का सापडला नाही? त्याला मुद्दाम वैकुंठ जे आहे ते काही मंत्र्यांनी पाठिंबा दिला का, त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला का, त्याला लपवलं गेलं? आता हा जो आहे तो शोधाचा भाग आहे. तुम्ही आता खरं तर म्हणालात की वाल्मिक कराडला वाचवण्याचे प्रयत्न झाले सुरुवातीपासून. तर नेमकं कोण आहे हे? कोण या वाल्मिक कराडला या गंभीर गुन्ह्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे? वाल्मिक कराड आपण बघितलं की पंकजाताईंनी सांगितलं होतं की ज्यांचं पानही ज्याच्यामुळे हलत नाही वाल्मिक कराडमुळं, ते धनंजय मुंडे तर सरळ सरळ दिसतंय की वाल्मिक कराडांना पाठीशी घालतायत. परंतु मला वाटतंय की सध्या देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांना सगळे अधिकार असतात. मुख्यमंत्र्यांनी तातडीनं अशा पद्धतीचे आरोप झाल्यावर, बेनामी मालमत्ता सापडल्यावर, धागेदोरे सापडल्यावर राजीनामा घ्यायला पाहिजे होता. नंतर परत त्यांना घेता आला असतं जर त्याचा काही संबंध नसता तर. परंतु धनंजय मुंडेंचे खास मित्र हे देवेंद्रजी फडणवीस असल्यामुळं त्यांचा जो आहे तो राजीनामा आतापर्यंत घेण्यात आलेला नाही. तुम्ही जे सीसीटीव्ही दिले ते कुठल्या तारखेचे होते? ते बहुतेक 16 तारखेचे होते. ओके. आणि त्याच्यात फक्त ते आले आणि गेले असं त्याच्यात हे झालेले. ओके. पण ते असं काही त्यांची कोणाची आमची भेट किंवा असं त्याच्यात काही विषय किंवा नाही तसं घडलेलं पण नाही. कोण येऊन गेले म्हणताय तुम्ही? आता ते जे आता ते सांगितलं हा ते म्हणजे येऊन गेले एक भाविक किंवा असं दर्शनार्थी म्हणून आणि भाविक म्हणून आणि गेले ते. त्यांनी असं म्हटलं की 15 आणि 16 डिसेंबर म्हणजे मुक्काम वगैरे त्यांनी नाही मुक्कामाचं तसं कुठलंच हे नाही, तसं कुठलंच नाही. आपल्याकडे तशी काही दरबारात मध्ये मुक्कामाची व्यवस्था नाही. दरबार इथं आमच्याकडं इथं कंटिन्यू 24 तास इथं वेगवेगळ्या उपक्रम सेवा आमच्या चालू असतात. याच्यामध्ये पण वेगवेगळ्या विशेष सेवा चालतात. पण त्याच्यात मुक्काम किंवा असं हे खरोखर इथं कुठे घडलेलं नाही आणि त्याचं आम्ही ते डिटेल्स सगळं त्यांना दिलेले. जे अधिकारी आले होते ते कुठल्या तारखेला तुमच्याकडे येऊन गेले आणि ते कुठल्या विभागाचे होते? काही आता हे खरोखर सांगता येणार नाही वेळ, पण मागच्या एक 8-15 दिवसापूर्वी ते येऊन गेले आणि त्यांना आम्ही नाशिक विभागाचे होते, ते चौकशी विभागाचे, त्यांचं एवढे यांनी ते फक्त आले. ते म्हणे असं इथं काही येऊन गेले आले होते का? म्हणलं आम्हाला माहिती नाही, तुम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करा. त्यांनी चेक केलं आणि
हे पण त्या CCTV मध्ये एखादा व्यक्ती येत असताना हा. त्याच्यासोबत ते येणार आहेत अशा पद्धतीचा काही कोणाचा फोन नाही, तसं काही नाही. असं काही झाला का? असं काही नाही. आमच्याकडे बऱ्याच वेळा खूप मोठ्या मोठ्या हस्ती येतात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवर, राजकीय, शास्त्रीय, सामाजिक, आध्यात्मिक, आणि बरेच जण त्यांचं ते येतात, त्यांचं बरेच जण त्यांचं ते काय असेल चप्पल बूट काढून त्यांचं येऊन दर्शन करून जातात. त्याची श्रद्धा आहे. तुम्ही सीसीटीव्ही बघितले का जे त्यांनी ताब्यात घेतली ते सीसीटीव्ही स्वतः बघितले? नाही, आम्ही ते खरोखर नाही बघितलं. त्यांनी तुम्हाला सांगितलं का हे दिसत आहे? हा, त्यांनी ते सांगितलं की त्यांना विचारलं, म्हटलं तुम्हाला त्यांनी ज्यावेळेस मी स्वतः होतो त्यावेळेस, आणि त्यांनी सांगितलं असं पाहिजे. त्यांना आम्ही ते डायरेक्ट DVR दिला. त्यांनी सगळं चेक केलं आणि विषय तसं काही मुक्कामाचा विषय खरोखर तसा अजिबात येत नाही. किती वेळ दिसत आहेत? आता ते तुम्ही त्या अधिकाऱ्यांशी त्यांच्याकडे सगळे डिटेल्स आहे, तुम्ही त्यांच्याशी विचारून घ्या. ते तुम्हाला देतो आम्ही. जबाब घेतलाय त्यांनी तुमचा काय? हो, त्याचं तोंडी विचारलं आम्हाला की असं काय आम्ही त्यांना ते दिलं सगळं. प्रयत्न केला होता? नाही, तसं काही त्यांनी कुठलंही त्यांच्याकडून एकदा आम्हाला असं कुठलाही निरोप नव्हता आला किंवा कोणाकडून असं तसं हे नाही आलेलं. ते आले आणि दर्शन करून गेले. आबासाहेब पृथ्वी देसाईंनी मुसळा दोघांना आणि VIP थांबवलं 2 दिवस अशा पद्धतीचे आरोप आहेत. काय नेमकं याच्यावर? याच्यामध्ये सर्वात महत्वाचं की याच्यामध्ये जो काही कालावधी जो त्यांनी सांगितला आहे तो त्या कालावधी दत्त जयंती सप्ताह आमचा होता, आणि या कालावधीमध्ये लाखो भाविक इथे येऊन जात राहतात. अनेक जण येतात. आता कोण येतो काय येतो त्याचं असं कुठे त्याचं हे करत नाही. आलेल्या सगळ्या लोकांना येतात, दर्शन घेतात, जातात. आणि या संदर्भात आपले जे चौकशीची यंत्रणा आहे ती सुद्धा येऊन गेली, आणि आम्ही त्यांना त्या संदर्भात CCTV फुटेज पण दिले. त्याच्यात ते कदाचित त्यांना ते येताना आले गेले असं पण कुठल्याही मुक्काम व्यवस्था आणि VIP ट्रीटमेंट याचं काही तसं कुठे त्याचा संबंध नाही किंवा तसं कुठलंही झालेलं नाही. ते येऊन गेलेले आहे. हा, येऊन गेले असतील. आता लाखो लोक येऊन जातात, येऊन गेले असतील ते. तपास ते पण अधिकारी तुम्ही म्हणले ना, त्यांना कदाचित काही आता मोबाईल किंवा याच्यावरून त्यांनी ट्रेस लावला असेल कुठेतरी सिग्नलवरून, तर ते आले इथं असतील. तर त्यांना आम्ही जेव्हा तपास यंत्रणा आली आम्ही त्यांना डायरेक्टली आमचं जे CCTVचे त्यांना तिथं फुटेज उपलब्ध करून दिले. आम्ही त्यांना नंतर विचारलं पण याच्यात काय, ते पण त्याचं काही याच्यात नाही, आले फक्त येऊन गेले एवढे ते बोलले. पण त्याच्यात काही असं कोणी ते जे आता तुम्ही ज्यांचं नाव दुसऱ्यांचं नाव घेतले ते कोण नाही विष्णू साठे असं ते कोणी हे नव्हते त्यांच्या बरोबर असे कोणी